नमस्कार मित्रांनो, आज आपण पुढचे प्रॉब्लेम पाहणार आहोत ड्युपिट्स इक्वेशनचे. फाइंड द डायमीटर ऑफ युनिफॉर्म पाईप टू रिप्लेस द कंपाऊंड पाईप लाईन हॅव्हिंग 45 सेंटीमीटर डायमीटर. लक्ष द्या, 45 सेंटीमीटर म्हणजे 0.45 मीटर. नंतर फॉर 900 मीटर लेंथ इज 900 मीटर, हा L1. नंतर D2 37.5 सेंटीमीटर म्हणजे 0.375 मीटर. लेंथ आहे 450 mm, 450 मीटर. नंतर 30 सेंटीमीटर, हा 30 सेंटीमीटर म्हणजे 0.3 मीटर. लेंथ आहे याच्यासाठी 300 मीटर, 300 मीटर. नंतर द टोटल लेंथ ऑफ युनिफॉर्म पाईप शुड रिमेन सेम. आपल्याला काय करायचंय, 3 पाईपचा एक पाईप बनवायचा आहे. टोटल लेंथ सेमच राहील त्याची. अज्युम द कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन सेम फॉर युनिफॉर्म अँड कंपाऊंड पाईप. हा, ते तर आपण सेम मानतोच. आपल्याला काय करायचंय, फाइंड द कंपाऊंड, आपलं फाइंड द डायमीटर ऑफ युनिफॉर्म पाईप. म्हणजे जो आपण वेगवेगळ्या ह्याचा पाईप आहे, त्याचं समज असा वेगवेगळा पाईप आहे, वेगवेगळ्या डायमीटरचं 45, हा नंतर 37, नंतर 30. तर आपल्याला एकच पाईप बनवायचं, एकाच डायमीटरचा पाईप बनवायचा आहे. तर मग आता बघा, इथं काय करायचं, हा आपला फॉर्म्युला आहे एल ई म्हणजे इक्विव्हॅलेंट लेंथ डिवाइडेड बाय डीई रेस टू पॉवर 5 इक्विव्हॅलेंट डायमीटर, बरोबर ना. हा, L1 अपॉन D1 ची पॉवर 5 प्लस L2 अपॉन D2 ची पॉवर 5 प्लस L3 अपॉन D3 ची पॉवर 5. इज इट राईट? फॉर्म्युला व्यवस्थित आहे. आता बघा काय करायचं, एल ई म्हणजे टोटल लेंथ, तिघांची बेरीज. हा 900, 450, 1350, 1650 मीटर. आलं लक्षात? 1650 डिवायडेड बाय, आता काय करायचं नीट लक्ष द्या, डीई रेस टू पॉवर 5. आता L1 किती आहे, 900 डिवायडेड बाय 0.45 चा 45 चा पॉवर 5 प्लस 450 डिवायडेड बाय 450 डिवायडेड बाय 0.375 चा रेस टू पॉवर 5 प्लस 300 डिवायडेड बाय 0.3 ची पॉवर 5. किती येतं बघा रे. काय करा, असं टाकायचं ब्रॅकेट मध्ये, 900 डिवायडेड बाय 0.45 ची पॉवर 5 प्लस असं टाकायचं प्रत्येक ठिकाणी. फास्ट सांगा किती येतं फास्ट. बघा मित्रांनो, हे येतं 1650 अपॉन डीई ची पॉवर 5 इज इक्वल टू 23, 29 11.32. 1650 23 29 11.32 ला डिवाइडला पाठवायचं. मग जे पण उत्तर आलं त्याचं आन्सरची पॉवर 1/5 करायचं किंवा फिफ्थ रूट काढायचं. मग किती येतं, डीई इज इक्वल टू 0.37 0.371 मीटर. लिहून घ्या फास्ट, 0.371 मीटर. नेक्स्ट प्रॉब्लेम, 3 pipes ABCD, आपलं ABC आर कनेक्टेड इन अ सिरीज विथ फॉलोइंग डिटेल्स. इकडे बघा, DA दिलेलं आहे 45 सेंटीमीटर म्हणजे 0.45 मीटर. DB 37.5 सेंटीमीटर म्हणजे 0.375 मीटर. DC 30 सेंटीमीटर म्हणजे 0.3 मीटर. एल ए किती आहे, 800 मीटर. LB किती आहे, 500 मीटर. LC किती आहे, 250 मीटर. फाइंड द डायमीटर ऑफ इक्विव्हॅलेंट पाईप टू रिप्लेस द कंपाऊंड पाईप कीपिंग द टोटल लेंथ अनचेंज्ड. लेंथ 30 ठेवायची, काय करायचं, डायमीटर काढायचं. सिंपल प्रॉब्लेम है. यल इज इक्वल टू, तीनों के एडिशन करने की, 800 प्लस 500 प्लस 250, 8 आणि 5 13 आणि 2 15 1550 मीटर. अंडरस्टैंड? अभी क्या करने का,
एल ई डिवायडेड बाय डीई फॉर्म्युला लिहायचा L1 बाय D1 रेस्ट टू पॉवर 5 DA लिहा प्लस LB बाय DB रेस्ट टू पॉवर 5 LC बाय DB रेस्ट टू पॉवर DC रेस्ट टू पॉवर 5 हा LE किती आहे 1550 DE रेस्ट टू पॉवर 5 LA किती आहे 800 500 वेगवेगळं घ्यावा ना 250 एकाच्याच खाली लिहायचा DA किती आहे 0.45 ची पॉवर 5 हा 0.375 ची पॉवर 5 आणि 0.3 ची पॉवर 5 मग आता काय करायचं इकडे बघा याची व्हॅल्यू किती येते फक्त याची सांगा 2158.35 मग काय करायचं याला डिवाइडला करायचं 1550 डिवाइडेड बाय 213658.35 डीई रेस टू पॉवर 5 तर डीई 0. डायरेक्ट ना फिफ्थ रूट काढायचं डीई इज इक्वल टू 0.3733 मीटर झालं आता काय नेक्स्ट प्रॉब्लेम find the diameter of uniform pipe to replace a compound pipeline having 50 centimeter diameter for पहिलं 50 सेंटीमीटर म्हणजे 0.5 मीटर फॉर 1500 फॉर 1500 म्हणजे L1 1500 मीटर हा नंतर D2 40 सेंटीमीटर फॉर 0.4 मीटर L2 1000 मीटर नंतर 350 ना ते लेंथ अँड 35 आहे 35 अँड D3 35 सेंटीमीटर फॉर म्हणजे 0.35 मीटर लेंथ किती आहे 1000 मीटर टोटल लेंथ ऑफ युनिफॉर्म पाइप शुड बी रिमेन्स सेम अब टोटल एलई किती येते 1500 प्लस 1000 प्लस 1000 3500 3500 मीटर मग एलई रेस टू पॉवर 5 सॉरी एलई बाय डीई रेस टू पॉवर 5 इज इक्वल टू L1 बाय D1 रेस टू पॉवर 5 L2 बाय D2 रेस टू पॉवर 5 प्लस L3 बाय D3 रेस टू पॉवर 5 आता बघा therefore LE किती आहे 3500 हा DE रेस टू पॉवर 5 L1 किती आहे 1500 डिवाइडेड बाय 0.5 ची पॉवर 5 प्लस 1000 0.4 ची पॉवर 5 प्लस 1000 35 ची पॉवर 5 हा therefore काय हे किती येतं बघा 3500 डिवायडेड बाय डीई रेस टू पॉवर 5 336053.10 मग 3500 डिवायडेड बाय 336053.10 इज इक्वल टू डीई रेस टू पॉवर 5 तर डीई किती येतं 0.401 मीटर 401 मीटर किती झाले 3 प्रॉब्लेम झाले का a compound pipe having the following section 45 centimeter diameter D1 45 centimeter म्हणजे 0.45 मीटर हा फॉर 100 मीटर नंतर D2 30 सेंटीमीटर डायमीटर 0.3 मीटर लेंथ दे
750 मीटर अँड D3 15 सेंटीमीटर म्हणजे 0.15 मीटर. L3 किती आहे? 500. डायग्राम नाही काढली तर चालते बरं, काढायचं तर काढू शकता. फाइंड द डायमीटर ऑफ न्यू पाईप ॲज्युमिंग द लेंथ ऑफ द रिमेन्स सेम. म्हणजे एलई टोटल काढून घ्यायची. 100 1350. तिघांची बेरीज 100 प्लस 750 प्लस 500. मग एलई डिवायडेड बाय डी रेस टू पॉवर 5, L1 बाय D1 रेस टू पॉवर 5, L2 बाय D2 रेस टू पॉवर 5 आणि L3 बाय D3 रेस टू पॉवर 5. तर आता बघा LE किती आहे? 1350. DE काढायचं आपल्याला. L1 किती आहे? 100 भागिले 4 ची पॉवर 5. L2 किती आहे? 750. 500 0.3 ची पॉवर 5. 30 म्हणजे 3च. 0.15 ची पॉवर 5 किती येते? किती? 689842 3.34. आता बघा 1350 डिवायडेड बाय 689842 3.34 DE रेस टू पॉवर 5. तर DE किती येतं? 0.18 मीटर. समजलं? हे झाले ड्युपिट्सचे प्रॉब्लेम. बाकीचं उद्या पाहू.